श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची मठरी. त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. 4 वाट्या गव्हाचं पीठ, ओवा, कलोंजी, मीठ, लाल तिखट, चाट मसाला, अर्धी वाटी तेल, थोडंसं तूप आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. अगोदर आपण 4 वाटी पीठ चाळून घेऊ. आता मी पीठ चाळून घेते. तोपर्यंत मी अर्धी वाटी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल एकदम कडकडीत गरम झालं. आता या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकलं, कलोंजी आणि ओवा हातावर घेऊन थोडासा असा चोळून टाकला. आता हे मिक्स करून घेतलं. आता यामध्ये कडकडीत गरम तेल झालेलं टाकणार. हे पहा, तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे. ते टाकून घेते. आणि याला अगोदर असं चमच्याने थोडंसं मिक्स करून घेते, म्हणजे हाताला चटके बसणार नाही. आता हे थोडं थंड झालं आहे. त्याला मी आता हाताने छान असं चोळून घेते, म्हणजे पूर्ण पिठाला असं तेल लागतं आणि पीठ असं छान रवाळ रवाळ बनतं. असं केल्यानं आपली मठरी एकदम खुसखुशीत तयार होते. हे पहा, किती छान असे पिठाला तेल लागलं आहे. पहा किती छान असा लाडू बनतोय त्याचा. आता थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ भिजवून घ्यायचं. घट्ट गोळा बनवून घ्यायचा याचा. आता मी पीठ छान असं भिजवून घेतलं. पहा कसा घट्ट गोळा बनवून घेतला. आता मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकते आणि याला छान असं मिक्स करून घेते, म्हणजे हा आपला साठा तयार होईल. आता मी थोडासा एक गोळा तोडून घेतला आहे आणि त्याची आता छान अशी मोठी पोळी लाटून घेते. एकदम पातळ अशी छान अशी पोळी लाटून घ्यायची. जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ पोळी लाटायची.
छान अशी पोळी लाटून घेतली पातळ. आता केलेला साठा मी याला लावून घेते. छान असा पूर्ण पोळीला साठा लावून घ्यायचा. आता छान पोळीला साठा लावून झाला आहे. आता याची छान असं टाईट रोल करून घ्यायचा. आता रोल करून तयार झाला आहे. त्याला असं छान असं प्रेस करून थोडंसं हातानं मऊ करून घ्यायचं. असं दाबून घ्यायचं. आता याच्या छान छोट्या छोट्या अशा लाट्या कट करून घ्यायच्या. ज्या बाजूने असे लेअर दिसतात त्या बाजूने असे आता लाटी लाटून घ्यायची. आता त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता असा अर्धा भाग दुमडून घ्यायचा आणि वर पुन्हा तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा असं दुमडून घ्यायचं, म्हणजे असं चतकोर भागासारखं होईल. आता यावर फोकने छान असे टोचे मारून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व मठरी तयार करून घ्यायच्या. हे बस मी मठरी तयार करून घेतल्या. आता तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आता आपण मठरी तळून घेऊ. अशा मंद आचेवर छान अशा मठरी तळून घ्यायच्या. हे पहा छान असे पदर सुटायला लागले आहे त्याचे. छान अशा गोल्डन होईपर्यंत मठरी तळून घ्यायच्या. मी आता मठरी तळून घेतल्यात.
आता छान तळल्या गेल्यात. आता ह्याला काढून घेऊ. आता या मटरी गरम असतानाच यावर आपण लाल तिखट आणि चाट मसाला टाकून घेऊ. ह्या अशा आपल्या छान मटरी तयार झाल्या आहेत. एकदम खुसखुशीत. हे पहा, एक तोडून दाखवते मी तुम्हाला. खारीसारख्याच खुसखुशीत झाल्या आहेत. लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा.